कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी खरंच तुमच्यापासून काहीच लपवत नाही। खरंच आईला बरं वाटत नव्हतं आणि म्हणून मी घाईघाईत निघून गेले। म्हणजे तुम्हाला मला खरं काही सांगायचंच नाही। नहीं ठीक है, पढ़ाई बरी नव्हती हे एक्सक्यूज मी एक्सेप्ट करायला तयार नाही। आय होप तुम्हाला कधीतरी मला खरं कारण सांगावंसं वाटेल। वाट बघेन। गुड नाईट। अखिल, काय करतोस तू? अरे तू काय करतोयस? असं उलटा खायला देतोयस? ते काय नाही, टाइमपास ते आपलं। ऍक्च्युअली आय मीन माझे सगळे सेन्सेस काम करतात की नाही ते बघण्यासाठी मी असं उलटा चालत होतो। यु नो एक एक्सरसाइज आहे ती। सेन्सेस एक्सरसाइज? तू बरं आहे ना बाबा? की जास्त झाले? व्हॉट डू यू मीन? काय मला काय जास्त होणार आहे? अरे जेवण आणि काय? आणि पिशवीत काय? ते काय नाही काचेच्या खोकल्याची बाटली फुटली औषधाची, ते काच आहेत। बरं हळू हे तू असं दबक्या पाहुणे चालत होतास ना, तर मला वाटलं तू आणि तनयाने रात्री पुन्हा काही मिडनाईट स्नॅक्स वगैरे ऑर्डर केले की काय? हा, तुला माहिती होतं म्हणजे? दादा प्लीज आईला नको सांगू ना, प्लीज प्लीज। ठीक आहे। हा, तुला वास येतोय कसला? वास येतोय? अरे हा, काहीतरी आंबल्यासारखा वास मला नाही येते, बाहेरून काहीतरी वास येत असेल। मला नाही ते, पण बरं चल येतो मी। अरे पण चाललायस कुठे? अरे ते काचा टाकायचं आतमध्ये। अरे लागेल ऐक की, तुझा मोठा भाऊ आहे मी। लग्न झालं आणि आमचं पोरगं बिघडलं। सॉरी आकाश, आज मी परत एकदा तुम्हाला डिसअपॉइंट केलं। पण मी काय करू, नाईलाज आहे माझा। अशा कोंडीत अडकून बसले की कुणीच मला बाहेर काढू शकत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।